नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जसं की उन्हाळा चालू झालेला आहे, आपल्याला एसी कशी यूज करायची जेणेकरून आपली गाडी पूर्ण थंड होईल आणि ॲव्हरेजवर पण फरक पडणार नाही। तर ह्या गोष्टी टिप्स सांगतो, या नक्की फॉलो करा। फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं मित्रांनो, फॅन स्पीड ऑन करायचे, एसीचं बटन ऑन करायचे। त्यानंतर हा आहे रिसर्क्युलेशनचं बटन। ह्या बटनचा यूज आहे ज्यावेळेस आपण याला ऑन करतो त्यावेळेस गाडीतली हवा गाडीमध्ये फिरते, म्हणजे बाहेरची हवा गाडीमध्ये येत नाही, त्यामुळे आपली कॅबिन लवकर थंड होते। त्यामुळे आपल्याला हा दोन स्विच कंटिन्यू यूज करायचे, एसीचं बटन आणि रिसर्क्युलेशनचं मोड। आणि सेकंड मध्ये आपल्याला काय करायचं, ही जे फॅन स्पीड आहे 1 वर जर ठेवल आणि 2 वर, 1 वर आणि 2 वर जेवढं आपण वापरू तेवढं एसीचा परफॉर्मन्स चांगला भेटेल आणि कूलिंग जास्त करेल गाडी। आणि तेच जर आपण 3 किंवा 4 वर ठेवलं तर आपलं एसीचं कॉम्प्रेसर ट्रिपवर मारणार नाही, इंजिनवर कंट्रोल देणार आणि त्याच्यामुळे आपला ॲव्हरेजवर फरक पडतो मित्रांनो। तर हे चूक करायची नाही, आपल्याला 1 वर किंवा 2 वर एसी ठेवायचे जेणेकरून गाडीचं टेम्परेचर मॅच झाले की किंवा ट्रॉफिकला जर आपण सिग्नलला थांबलेला असलो तर ऑटोमॅटिक ट्रिप मारत राहतं, त्याच्यामुळे ॲव्हरेजवर फरक पडत नाही, कूलिंग पण चांगली होते। आणि थर्ड स्टेप आपल्याला काय करायचे, हा जो मोड आहे कूलिंगचा, हा हिटिंग मोड आहे, हा कूलिंग मोड आहे। आपल्याला याला पूर्ण कूलिंग मोडवरच ऍडजस्ट करून ठेवायचे। ही सेटिंग वापरून बघा, ॲव्हरेज मध्ये नक्की फरक पडेल आणि गाडी पण चांगली थंड होईल। थँक्यू सो मच।